मित्रांनो, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय. काय मित्रांनो, अजून इंडियाचं क्रिकेट रोखवर अवलंबून आहे का? तर याच प्रश्नावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. तर चला तर सुरू करूया. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ओडीआय मालिका चालू आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. वडोदराचं मैदान भारताने मारलं आणि न्यूझीलंडने राजकोटला जबरदस्त कमबॅक केला आणि सिरीज पोहोचली इंदोरला फायनल एन्काउंटरसाठी. कॅरेन मिचेल आणि ग्लेन फिलिपच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर 338 धावांचं तगडं आव्हान ठेवलं. भारताची सुरुवात मित्रांनो अडखळतच झाली. रोहित आणि शुभमन स्वस्तात माघारी परतले आणि पुन्हा एकदा उभा राहिला विराट कोहली. विराट कोहलीने एक हाती किल्ला लढवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला कुणाची साथच लाभली नाही. तिथून पुढे प्रश्न निर्माण झाला की भारताचं क्रिकेट अजून रोखवरच अवलंबून आहे का? मित्रांनो, मागच्या काही काळापासून आपण बघतोय की भारतीय टीम कुठंतरी स्ट्रगल करते. ते टेस्ट असो वा T20. पण ज्यावेळेस गोष्ट येते ओडीआयची त्यावेळेस दोन नावं प्रामुख्याने पुढे येतात. ती म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. पहिल्या ओडीआयमध्ये आपण पाहिलं असं मित्रांनो, रोहित जरी फ्लॉप ठरला तर विराटने एकाकी झुंज दिली. जोपर्यंत विराट मैदानात होता भारत अगदी सहज सामना जिंकत होता. पण विराट 93 रन्सवर आऊट झाला आणि तिथून पुढे भारताची पडझड सुरू झाली. भारताने कसा विजय मिळवला, पण दुसऱ्या ओडीआयमध्ये राहुलने शतक जरी केलं असलं तरी भारत कुठं सामन्यात दिसलाच नाही. तिसऱ्या ओडीआयमध्ये न्यूझीलंडने जबरदस्त बॅटिंग करून 338 धावांची सुनामी आणली. त्यापुढे भारताचे नाव कुठंतरी वाहून जाताना दिसले. या वादळात आपला पाय भक्कमपणे रोवून उभा होता, तो म्हणजे रन मशीन विराट कोहली. त्याने आपलं 54 शतक ठोकलं, पण त्याची ही झुंज एकाकी पडली आणि अंतिम डाव न्यूझीलंडने मारला, कारण त्याला कुणाची साथच लाभली नाही. आणि तिथून पुढे प्रश्न निर्माण झाला की अजून पण इंडियन क्रिकेट रोखवरच अवलंबून आहे का, आणि आहे तर अजून किती दिवस? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.